गाइज वेलकम टू मायरूश व्लॉग्स. आज आहे फ्रेंडशिप डे. तर आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला बाहेर पडतोय. महिमाला आज फ्रेंडशिप डे निमित्त मी काहीतरी सरप्राईज देण्याचा प्लॅन केलं आहे. काय महिमा, कुठं जायचं आहे काय खायला? नाही, तू जिथे नेशील तिथे मी नाही काय सांगणार. नाही, पण सरप्राईज देण्याचं काम मी करेल, पण सजेस्ट तू कर. तुला आज काय खायचं आहे? काय नाही, तू जे देशील ते. माझ्याकडून आजची ट्रीट आहे महिमाला फ्रेंडशिप डे निमित्त. महिमा माझ्या आयुष्यातली माझी म्हणजे पहिली अशी बेस्ट फ्रेंड आहे जिला मी ब्लाइंडली ट्रस्ट करतो, की जिच्यावर मी ट्रस्ट करू शकतो ब्लाइंडली एकदम. मला माहिती आहे ती माझे सिक्रेट्स कोणालाच नाही सांगणार. काय म्हणतेस माझ्या? ठीक आहे, तर आम्ही निघतोय आता बाहेर. तू पण तर माझ्या आयुष्यातला बेस्ट फ्रेंड आहेस, माझा होल लाईफ मधला. ठीक आहे, तर आम्ही आता निघतोय बाहेर डिनरसाठी आणि सोबतच थांब, मी तुझ्यासाठी एक फूल आणलंय. थांब आधीच. महिमाने पण माझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे सरप्राईज फ्रेंडशिप डेसाठी घेऊन आलेले. महिमा काय आहे? कुठलं फुल आहे? लेडो काहीतरी वेगळंच फुल आहे. तिला दिसलं चांगलं, ती घेऊन आली खाली जाऊन. बरं ठीक आहे, खूप सुंदर आहे, पिंक कलरचं आहे. माझ्याकडे पण तुझ्यासाठी काही सरप्राईज आहे, ते खाली गेल्याच्यानंतर बघूया तुला काय भेटतं आज सरप्राईज. आणि निघतो आम्ही आता बाहेर आणि बाहेर जाऊन कुठेतरी डिनर वगैरे करूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटेल. आता आम्ही आलो आहे पिझ्झा हटला. महिमाला पिझ्झा खायची खूप इच्छा झाली होती. त्यानंतर एवढ्या दिवसानंतर आपण डेटवर आलो आहे फायनली. 3-4 महिन्यानंतर डेटवर आला असणार ना? कसं वाटतंय मग एवढ्या दिवसानंतर डेटवर येऊन? खूप छान वाटतंय. सध्या लग्न झाल्यापासून बाहेरचं काही खायची इच्छाच होत नाही. आज बाहेरचं काय खात नव्हती. आज डायरेक्टली आम्ही म्हटलं चला जवळच्या जवळ पिझ्झा हट आहे, तर दोघांना पण पिझ्झा खायची इच्छा झाली होती, तर पिझ्झा हटला आलो आहे. आणि आज महिमाने आज थोडा वेगळा पिझ्झा ट्राय करायचं. ती म्हटली आज संकष्टी आहे तर नॉनव्हेज पिझ्झा नको खायला, म्हणून आम्ही व्हेज पिझ्झामध्येच ऑप्शन ट्राय केलं. एक ट्रिपल पिझ्झा मागवलेला आणि सोबत तिला गार्लिक ब्रेड आणि पेप्सी वगैरे तिला जे काय दरवेळेस लागतं ते मागवलेलं आहे. आणि याच्यानंतर आम्ही फ्रेंडशिप डेसाठी बँड पण घेतलेले आहेत. आता मी पहिल्यांदा, याच्या अगोदर आपण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केले पण कधीच बँड वगैरे नाही बांधला. पण आम्ही फ्रेंडशिप डे वगैरे सेलिब्रेट केले पण दोघांनी कधीच बँड्स वगैरे नाही बांधला एकमेकांना. आमचा पहिला फ्रेंडशिप डे आहे जेव्हा आम्ही एकमेकांना बँड बांधू. आणि फायनली महिमाला फ्रेंडशिप बँड दिलेली आहे. हात पुढे कर, कारण मला माझ्या हातामध्ये मोबाईल पकडून शूटिंग करावी लागते. कशी दिसते दाखव? छान आहे, मला पण दे ना तुला घालायला. आता महिमा मला फ्रेंडशिप बँड घालणार आहे, तर मी महिमाला घातलेले आणि महिमाने मला ही फ्रेंडशिप बँड बांधलेली आहे. दोघांनी पण सेम टू सेम हे केलेलं आहे. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही दोघांना सेलिब्रेट करतो आहे, तर अजून महिमासाठी सरप्राईज वगैरे घ्यायचं बाकी आहे. आता खाली जाऊन महिमासाठी एक सरप्राईज मी प्लॅन केलं, छोटंच आहे पण बघूया, तिला आवडेल, आय होप सो. फायनली आपला पिझ्झा आलेला आहे. हे 2 प्रकारचे पिझ्झा, ॲक्च्युली 3 प्रकारचे पिझ्झा आहेत. एकाच पिझ्झामध्ये 3 फ्लेवर्स आहेत. हे असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ट्रिपल पिझ्झा म्हणून. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तुम्ही पिझ्झा हटला येऊन हा पिझ्झा ट्राय करू शकता. आता आम्ही खाऊन सांगू तुम्हाला एक्झॅक्टली हा पिझ्झा कसा आहे काय. तुझावाला पिझ्झा कसा आहे माहीत? छान. तुझा कसं आहे? माझा पण पिझ्झा एकदम भारी आहे, चीज एकदम भारी आहे. मी टोटल 3 सरप्राईज आणलेले आहेत, तुला दाखवेल मी. आता तू डोळे झाक 1 मिनटं आणि हे बघ, हे तुझं हातात घे. हे तुझं पहिलं सरप्राईज हातामध्ये ठेवून झालेलं आहे. त्याच्यानंतर हे तुझं दुसरं सरप्राईज काय आहे? आणि हे तुझं तिसरं सरप्राईज. काय? आणि आता बघ तू ओपन डोळे करू? उघड. हां बघ, डोळे उघड. वाव, हे कुठे घेतले हे तू? हे मी रोडवरती, बापरे. हे झुडिओला जाऊन घेतलेले आहेत. आणि हे DIY मध्ये. टोटल 3 सरप्राईज तुझ्यासाठी फ्रेंडशिप डेसाठी. खूप कसे वाटले मस्त आहेत, सरप्राईज? छान आहेत. चॉईस खूप मस्त आहे तुझी. भारी आहेत ना? हो, खरंच छान आहेत. हे डेली यूजमध्ये तू वापरू शकते. छोटे छोटे आहेत, फॅन्सी ड्रेस वगैरे. हे नेल आर्ट कधी करायचं झालं तर करणार नाहीस की करशील? करणार ना, आता दिलेस एवढे तर करेन. ठीक आहे. आणि हे ड्रेसवर घालेन मी, खूप सुंदर आहेत. थँक्यू. फक्त थँक्यू देणार काय? फ्रेंडशिप डे तुला वन्स अगेन. तुला पण हॅपी फ्रेंडशिप डे.
आणि थँक्यू सो मच माझ्या बेस्ट फ्रेंडला. तुला पण. बायको नंतर झालीस, अगोदर बेस्ट फ्रेंड आहेस. खूप चांगली बेस्ट फ्रेंड भेटली मला. तुझा बेस्ट फ्रेंड पण मीच आहे ना? हो तुझेच. ठीक आहे, चालतंय. तर आजचा व्लॉग आम्ही आता इथेच एंड करणार आहोत आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काय बोलणार आहेस? आज बोलशील ना? नॉट अ टिपिकल हजबंड, नॉट अ टिपिकल वाईफ, माय रुश होल लाईफ. होल लाईफ. बाय बाय. बाय बाय.